आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जय हिंद जय भारत। माझं नाव सुदेश श्रीकांत साळगावकर। मी लालबाग प्रभाग क्रमांक 204 मधून नगरसेवकसाठी उभा आहे आणि मी माझ्या वचननाम्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळा महिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसेच साईबाबा मार्गावरील शाळा महापालिकेने जमीनदोस्त केलेली आहे ती वाचवणार आहे। तसेच लालबाग मेघवाडीमध्ये भाजीचा मळा आहे तो मैदान ही जमीन महापालिकेच्या मालकीची आहे, त्यासाठी मी न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे। तसंच मी विविध ठिकाणी शौचालय उभा करणार आहे महिलांसाठी मोफत। तसंच लोहमार्ग आगगाडी परिसरामध्ये उदाहरणार्थ बसण्याची सोय इत्यादी करणार आहे। त्याचबरोबर जुन्या इमारतींना पुनर्विकासासाठी मदत करणार आहे। म्हणजे बेकायदेशीर बिल्डर जर जनतेला रयतेला त्रास देत असतील त्याच्यासाठी वकिलामार्फत आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। तसंच अपंग व्यक्तींच्या घरी जर कोणी कमवणारा नसेल तर त्याला आपण मदत करणार आहे। तसंच शासकीय शिक्षण मोफत करण्यासाठी मदत करणार आहे। तसंच आदिवासी शेतकऱ्यांना मदत करणार आहे। तसंच शासकीय व खाजगी कामगारांना विशेष प्राधान्य म्हणजे जे साफसफाई करणारे त्यांना विशेष प्राधान्य देणार आहे। विविध खेळाडूंना मदत करणार आहे। शिवडी लोहमार्ग आगगाडी याला छत्रपती संभाजी महाराज नाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसंच पोलीस स्टेशनच्या आवारात न्यायालय उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसंच न्यायालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणार आहे। तसंच मिल कामगारांना मोफत घरं देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसंच व्यायामशाळांना मदत करणार आहे आणि ज्या खुल्या व्यायामशाळा आहेत त्यांना छत निर्माण करून देणार आहे। तसंच अनाथ आश्रमांना मदत करणार आहे। तसंच गल्ली गल्लीमध्ये लाल मातीचं मैदान आहे, तिथे काळी माती टाकणार जेणेकरून लोकांच्या घरामध्ये माती जाणार नाही। तसंच खाजगी व शासकीय रुग्णालयासाठी मदत करणार आहे व पोषणग्रस्तांना विशेष करून मोफत मदत करणार आहे। तसंच नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील नाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसंच आधार कार्डवरती जी अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर वगैरे इत्यादी जे दुरुस्तीसाठी शुल्क आकारले जातात त्यासाठी मोफत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। तसंच मुंबई पब्लिक स्कूलचे नाव जे केलेलं आहे ते परत बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा करणार आहे। तसंच गाय बैल समितीला मदत करणार आहे। गरोदर महिलांसाठी शासकीय सुविधा मोफत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मुंबईतील झाडे व जंगल वाचवणार आहे। लालबाग गणेश गल्ली मैदानासमोरील तारानाथ निवास इमारत ही जमीनदोस्त केली आहे त्यांना पण मदत करणार आहे। तसंच साईबाबा परेलमधील पानवालाचा ही पण जमीनदोस्त केली आहे त्यांना पण मदत करणार आहे। BST व ST वाचवणार आहे। मुंबई महापालिकेच्या फुटपाथवर विशेष करून जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी मदत करणार आहे। उदाहरणार्थ मंडईचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फुटपाथवरच्या लोकांना त्रास देऊ नये त्यासाठी मी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे। तसंच वकिलामार्फत शासकीय वकिलामार्फत सर्व विषयांची माहिती मोफत देणार आहे। परेल ब्रिज तोडला आहे त्यांना मदत करणार आहे। जनतेच्या आरोग्यादृष्टीने कुपोषणग्रस्तांना मदत मोफत करणार आहे। तसंच मुंबई समुद्रावरती ब्रिज बांधणार आहे। तसेच लालबाग मेघवाडीची मिळून एक छत्रपती शिवाजी महाराज जयंती होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आपल्या सुदेशची निशाणी आहे हेलिकॉप्टर निशाणी बटन क्रमांक 4 आणि आपल्या सुदेशला बहुमताने विजयी करून द्या। जय हिंद जय भारत। पुन्हा विमान इथून झेपावेल का? हा लालबागमधून बऱ्याच लोकांचे, कारण की मी मैदान वाचवण्यासाठी 18 डिसेंबर 2006 पासून प्रयत्न करत आहे, त्यामुळे लोकांच्या मी संपर्कात आहे। त्याच्यामुळे लोकांनी मला स्वतःहून सांगितलं आहे की आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू घाबरू नकोस, तुला निवडून आणून देऊ। सुदेश साळगावकर साहेब, तुमची ही दुसरी टर्म आहे बरोबर की नाही? या तर मागचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळत आहेत आणि तुम्ही लोकांच्या तिथल्या काही समस्या काय समोर येतात आहेत त्याबद्दल? पहिला मी 195 नायगावमधून उभा होतो, तिथे एक महापालिकेचं मैदान होतं ते तेव्हा 2012 साली मी फक्त परिपत्रकामध्ये टाकलेलं, तेव्हा ते मैदान झालेलं। पण माझा एरिया लालबाग आहे आणि मी नायगावमधून
उभा होतो 2012ला. आणि आता मी लालबागमधून 204 माझ्या घरच्याच एरियामधून उभा आहे. त्याच्यामुळे जनसंपर्क जो आहे तो जास्ती आहे. त्याच्यामुळे तिथून मला लवकर निवडून येता येईल. पण तिथे सुद्धा तुल्यबल उमेदवार दिलेले आहेत वेगळ्या उमेदवार पक्षाचे. जरी- त्यांना तुम्ही सामोरं कशा पद्धतीनं जाणार आहात? उमेदवार जरी असेल तरी लोकांना सुविधाची गरज आहे. सुविधा जर लोकांना मिळाल्या शासकीय वकिलामार्फत तर लोक स्वतःहून बोलतील की आम्हाला इथे मोर्चा काढायचे नाही, उपोषण करायचे नाही, मारामारी करायची नाही. जर एखाद्याने समजा उपोषण केलं, मारामारी केलं आणि त्याच्यावर खटला दाखल झाला तर त्याचे आईवडीलच त्याला मदत करतात, कोण मदत करत नाही. तर त्या दृष्टीने आपला वकिली जो सहकार्य आहे त्या दृष्टीने लोक आपल्याला आपल्या सुदेशला मदत करतील. लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? लोकांना संदेश एवढंच देईन की वकिलाचं ज्ञान घ्या, शिक्षण घ्या आणि आपल्या वकिलाद्वारे तुम्हाला जेवढी मदत घेता येईल तेवढी वकिलाद्वारे मदत घ्या. युवकांसाठी आणि महिलांसाठी आपण काय ध्येय धोरणं ठरवली आहेत? लोकांसाठी एवढंच की लोकांनी शिक्षणाला महत्त्व द्या, खेळाला महत्त्व द्या आणि महिलांसाठी स्पेशली गरोदर महिलांसाठी सर्व शासकीय सुविधा ज्या आहेत त्या मोफत व्हायला पाहिजे. म्हणजे शौचालय असेल किंवा अजून काय असेल त्या गोष्टी करण्यासाठी आपण वकिलामार्फत न्यायालयाद्वारे आपण लढा देणार आहे. बेरोजगार युवकांसाठी काय प्रावधान? बेरोजगार लोकांसाठी ज्या शासनाच्या सुविधा आहेत त्याचा पाठपुरावा करणार आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणार. परप्रांतीयांचे नोंद रोखण्यासाठी आपल्याकडे काही पुढचं त्याच्यासाठी शासनाकडून जो काय सर्क्युलर असेल, परिपत्रक असेल त्याची माहिती घेणार आणि न्यायालयाद्वारे त्याच्यावरती कारवाई करणार. बरं, मुंबईमधल्या मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत, त्याविषयी काय तुमच्या मनामध्ये उपाययोजना तयार आहेत का? त्यासाठी मी पूर्ण माहिती घेणार वकिलाच्या द्वारे ॲप्लिकेशन करून आणि त्याची माहिती मिळवणार आणि मंत्रालयामधून जर जर त्या गोष्टीवर कारवाई नाही झाली तर आपण संबंधित व्यक्तीवर, मंत्रीवर जो कोण असेल लोकप्रतिनिधी त्याच्यावरती वकिलामार्फत खटला दाखल करणार. तुम्ही पत्रकार आहात, पत्रकार म्हणून नाही, मी छायाचित्रकार होतो CTV न्यूज चॅनलमध्ये. अगोदर मी होतो, आता नाही आहे. त्यांच्यासाठी आपण काय करणार आहात? मीडियासाठी एक मी मंच सांगेन की आपल्या वकिलाद्वारे जेवढं सहकार्य करता येईल वकिलाद्वारे आपल्याला जेवढी मदत घेता येईल तेवढी वकिलाद्वारे मदत घ्या आणि वकिलाद्वारे पत्रकारांना जो काय मारामारी होईल, पत्रकारांवरती हल्ले वगैरे होत असतील तर वकिलामार्फत आपण त्या व्यक्तीवरती खटला दाखल करू. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.